हॅलो स्टुडंट्स, एमसीक्यू साठी लास्ट इयरला जे काही 25 ला एमसीक्यू झाले होते आपले, ज्याला आपण PYQs म्हणतो, त्या एमसीक्यूचा आपण आज पूर्ण अनालिसिस करणार आहोत. सो विद्यार्जन सायन्स अकॅडमी तर्फे आपण हा व्हिडिओ आणतोय. याच्यामध्ये 25 ला आलेले जे काही एमसीक्यूचा पूर्ण चॅप्टर वाईज अनालिसिस आपण करणार आहोत की कोणत्या टॉपिकला जास्त महत्त्व दिले पाहिजे, कोणत्या टॉपिक्सला कमी महत्त्व दिले पाहिजे, त्याच्यामध्ये व्हेरिएशन कसं असेल, कोणत्या टॉपिक्सवर क्वेश्चन जास्त येतात, कोणत्या टॉपिक्सवर क्वेश्चन कमी येतात, म्हणजे कोणत्या कोणत्या टॉपिक्सला आपण जास्त फोकसफुली स्टडी केलं पाहिजे. तर याच्यामध्ये दोन्हीही कंपोजिशन असणार आहेत. म्हणजे 11 चे काही टॉपिक्स जे आपल्याला सीटीला असतात, तर 12 चे काही टॉपिक्स जे आपल्याला सीटीला असतात, या दोन्हीही चॅप्टर्सचं म्हणजे दोन्ही स्टँडर्डच्या चॅप्टर्सचं चॅप्टर वाईज अनालिसिस जे आहे ते आपण आज पाहणार आहोत. सो फर्स्ट वन, या इथे काही 11 चे चॅप्टर्स आपण घेतलेत आणि त्याच्यामध्ये एक शेवटचा चॅप्टर जो आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, इथपर्यंत आपण 10 लोकांना जवळपास आपण स्टडी करणार आहोत. मग याच्यामध्ये टॉपिक्स आणि त्यांच्यामध्ये असणारे नंबर ऑफ क्वेश्चन्स यांचा थोडक्यामध्ये काय केलंय, अनालिसिस केलंय. बरं, हा क्वेश्चन जो आहे तो टोटल मिळून आहे. म्हणजे काय, तर जेवढ्या सीटीचे पेपर झालेले 25 चे त्या सगळ्यांमध्ये किती क्वेश्चनचा काउंट होता तो सगळा काउंट आपण इकडे घेतलेला आहे. फर्स्ट वन, सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. याच्यामध्ये जर का पाहिलं तर लास्ट इयरला टोटल सेट्स मध्ये 16 क्वेश्चन्स आले होते. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक सेटमध्ये एक क्वेश्चन होताच. ओके, मग या सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री मध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन हे मूल कॉन्सेप्टवर, त्यानंतर 5 जे काही लॉज आहेत त्याच्यावर आणि डाल्टन्स थेअरीवर आलेले आहेत. देन आपण जर का बाकीकडे पाहिलं तर सगळ्या क्वेश्चन्सला इकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की बाकीचे उरलेले जे टॉपिक्स आहेत यांच्यामध्ये ऑलमोस्ट सेम नंबर ऑफ क्वेश्चन्स आले तर टोटल सेट्स मिळून. क्लिअर? म्हणजे आता थोडक्यामध्ये असं म्हणावं लागेल की अरे स्ट्रक्चर ऑफ ऍटम वर प्रिव्हियस इयर मध्ये म्हणजे 24 मध्ये खूपच जास्त क्वेश्चन होते. यावेळेस त्यांचा क्वेश्चनचा काउंट कमी आलाय आणि साधारण जर का पाहिलं आपण तर 15 क्वेश्चन इथे आलेत. म्हणजे थोडक्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये एक क्वेश्चन आलेला आहे. एखाद दुसरा पेपर असाही आहे ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ऍटम वर क्वेश्चनच नाही. म्हणजे थोडक्यामध्ये एक क्वेश्चन याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक मधला येत आहे. ओके, देन केमिकल बॉन्डिंग वर एक क्वेश्चन आहे, रेडॉक्स वर एक क्वेश्चन आहे, ग्रुप 1 आणि ग्रुप 2 एलिमेंट्स वर एक क्वेश्चन आहे. म्हणजे टोटल सेट्स मध्ये मिळून जर का पाहिलं ते 15 आहेत. म्हणजे अप्रॉक्सिमेटली प्रत्येक पेपरमध्ये एखादा क्वेश्चन तरी आहेच. स्टेट्स ऑफ मॅटर वर एक क्वेश्चन येणार आहे, ऍब्झॉर्प्शन अँड कोलाइड्स वर एक क्वेश्चन येणार आहे, प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री जो अतिशय महत्वाचा असतो, ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस एमसीक्यू ला नॉमेनक्लेचरवर क्वेश्चन विचारला जातो, तोही जर का पाहिलं तर त्याच्यावरही 15 क्वेश्चन्स टोटल मिळून आलेत. देन हायड्रोकार्बन्स, ज्यामध्ये अल्केन, अल्किन, अल्काइन, एरोमॅटिक कंपाऊंड अशा 4 वेगवेगळ्या कंटेंटचं एकच टॉपिक आहे, याच्यावरही 15 क्वेश्चन टोटल मिळून आलेत. आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ याच्यावरही 15 क्वेश्चन आलेत. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये या सगळ्या टॉपिकचा एक एक क्वेश्चन असणारच आहे. म्हणजे जर का थोडक्यात विचार केले तर इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असे 10 जर का आपण टॉपिक्स पाहतोय तर 10 टॉपिक्सवर प्रत्येक पेपरमध्ये एक क्वेश्चन येणं अपेक्षित आहे. म्हणजे 40 क्वेश्चन्स 12वीचे आणि 10 क्वेश्चन्स 11वीचे. म्हणजे जो रेशो 20% 11th आणि 80% 12th तो मेंटेन होतो, बरोबर. ओके, सो 20% क्वेश्चन जे आहेत ते 11 चे येणार आहेत. देन सेकंड कडे आलो आपण तर सेकंड मध्ये सगळे हे जे काही आहेत हे सर्व 12th चे टॉपिक्स आहेत. मग 12th च्या टॉपिक्स मध्ये थोडंसं सेपरेशन आपण पहिल्यांदा करूयात की हे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ हे सगळे फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक्स आहेत. देन हा 16, 17, 18 ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन म्हणजे डी ब्लॉक, हा पी ब्लॉक मधला अर्धा पार्ट, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, ही तिन्ही लोक जी आहेत ती इनऑर्गॅनिक मध्ये येतात. ओके, त्यानंतर हॅलोजन डेरिव्हेटिव्स, अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमाइन्स हे जर का पाहायला गेले तर बरे अमाइन्सला जरी आपण कन्सिडर केला तरी सगळे ऑर्गॅनिकचे टॉपिक्स आहेत. देन बायोमॉलिक्यूल, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री आणि शेवटचा जो आहे तो आपला नेहमीप्रमाणे ग्रीन केमिस्ट्री. ओके, तर मग आता सगळ्यामध्ये जास्त वेटेज कोणाला आहे ते जरा चेक करा. सॉलिड स्टेटला 45 क्वेश्चन टोटल आहेत, सोल्युशनला 45 क्वेश्चन आलेत
आयनिकला 45 क्वेश्चन आलेत, केमिकलला थर्मोडायनामिक जो आहे त्यालाही 45 क्वेश्चन आलेत, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवर एक क्वेश्चन कमी आहे 44 आहे, आणि केमिकल कायनेटिक्सवर पण पुन्हा 45 आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये पहिले जे 6 टॉपिक्स आहेत यांच्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये मिनिमम थोडक्यात 3-3 क्वेश्चन्स आले आहेत. ऍव्हरेज जर का पकडला आपण तर साधारण 3-3 क्वेश्चन आहेत. एखाद दुसरा पेपर असा असेल ज्याच्यामध्ये 2 क्वेश्चन असतील. ओके, म्हणजे ऑन अन ऍव्हरेज जर का पाहायला गेलं तर प्रत्येक पेपरमध्ये 3 क्वेश्चन्स येणार आहेत हे नक्की. देन सेकंड कडे आलो इनऑर्गॅनिकच्या सेटकडे, तर इनऑर्गॅनिक मध्ये 16, 17 आणि 18 ग्रुप जे आहेत, म्हणजे जो काही पी ब्लॉकचा ऑक्सिजन फॅमिली आहे, हॅलोजन फॅमिली आहे आणि शेवटचा नोबेल गॅस आहे, यांच्यामध्ये साधारण 31 क्वेश्चन दिसतात ऑल सेट मिळून. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये 2 क्वेश्चन्स याच्यावर आलेले आहेत. मग 2 पैकी मॅक्सिमम इथे कोणता पार्ट कव्हर करायचा आपल्याला, तर 16 आणि 17. कारण 18 ग्रुपवर तसा काही क्वेश्चन विचारण्यासारखं नाहीच आहे, कारण त्याच्यामध्ये एकच झेनॉन जो आहे त्याचे कंपाऊंड्स आहेत आणि उरलेले जे आहेत त्यांच्या फक्त युजेसवर फोकस केलेला आहे. मग आता मॅक्सिमम काम कशावर आहे, 16 आणि 17. त्याच्यामधलंही 17 खूप कमी आहे आणि 16 खूप मोठा आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द क्वेश्चन ज्याला आपण प्रोबॅबिलिटी फॅक्टर म्हणतो याच्यामध्ये 16th वर मॅक्सिमम क्वेश्चन येणं अपेक्षित आहे. ओके, देन पुढे आलो ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट, हा सुद्धा ऑलमोस्ट डी ब्लॉक मधला जास्तीत जास्त पार्ट आणि एफ ब्लॉक मधला कमीत कमी पार्ट असा आहे. याच्यावरही मॅक्सिमम 2 क्वेश्चन पर पेपर आलेले आहेत, कारण टोटल सेटमध्ये 30 क्वेश्चन्स आहेत. मग जर का आपण 15 टू जरी पकडलं तर प्रत्येक पेपरमध्ये 2 क्वेश्चन आलेले आहेत. नेक्स्ट वन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, याच्यामध्ये प्रत्येक पेपरवर साधारण 2 क्वेश्चन्स आलेत आणि याच्यामध्ये मोस्टली पुन्हा एकदा नॉमेनक्लेचर, त्यानंतर आयसोमेरिझम याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. त्याच्यामधला व्हीबीटीचा एक पार्ट आहे जो बऱ्यापैकी महत्वाचा आहे. मग याच्यामधले बरेचसे क्वेश्चन्स पाहिल्यानंतरच समजलं की अरे बऱ्यापैकी क्वेश्चन कुठे आलेले आहेत, तर आययुपीएसी नॉमेनक्लेचर, आयसोमेरिझम याच पार्टवर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स होते. म्हणजे तो क्वेश्चन जो आहे तो त्याच दृष्टीने आपण त्यांनी सेट केलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण पण अभ्यास केला पाहिजे. नेक्स्ट वन आलो ऑर्गॅनिक मध्ये. या ऑर्गॅनिक मध्ये पुन्हा एकदा हे 3 मेजर टॉपिक्स म्हणून त्यांना आपण थोडंसं डार्क केलेलं आहे. त्याच्यामध्ये जरा ऍव्हरेजली पाहिलं तर 45, 45, 45 मध्ये 43 आहे. 2 अप्रॉक्सिमेट कमी आहेत. म्हणजे इथे सुद्धा तिन्ही टॉपिकवर जर का पाहिलं तर प्रत्येक पेपरमध्ये 3 क्वेश्चन्स आलेले आहेत. ओके, आणि याच्यामध्ये आपण काहीच सांगू शकत नाही क्वेश्चन कशावर येईल, कारण इतकं व्हरायटी ऑफ स्टडी त्याच्यामध्ये आहे आणि ती प्रत्येक स्टडी आपल्याला करणं भाग आहे. ओके, देन ऑर्गॅनिकचा सगळ्यात शेवटचा टॉपिक म्हणजे कोण, अमाइन्स. अमाइन्सवर 31 क्वेश्चन्स आलेले आहेत सगळ्या पेपरमध्ये मिळून. म्हणजे याचा अर्थ की प्रत्येक पेपरमध्ये साधारण 2 क्वेश्चन्स आहेत. आणि फायनली बायोमॉलिक्युल्स, जो बायोमॉलिक्युल बायोच्या लोकांना खूप सोपा जातो. बाकी जर का पीसीएम ग्रुप असेल तर त्यांना बऱ्यापैकी तो डिफिकल्ट जातो. मग त्यामध्ये 30 क्वेश्चन्स आलेत, म्हणजे प्रत्येक सेटवर 2 किंवा प्रत्येक पेपरमध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये सुद्धा 30 क्वेश्चन्स आहेत, म्हणल्यानंतर प्रत्येक सेटमध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. आणि लास्ट वन जो ग्रीन आहे त्याच्यामध्ये साधारण 15 क्वेश्चन्स आहेत. तिथे दिसत नाहीये बट 15 क्वेश्चन्स आहेत. याचा अर्थ प्रत्येक पेपरमध्ये 1 क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये तो शेवटचा जो आहे, बाकीचे टॉपिक ज्यांचे परफेक्ट झाले आहेत, हे जे काही डार्क आपण केलेलं आहे, डार्क यासाठीच केलंय कारण त्यांच्यामध्ये प्रत्येक टॉपिकला साधारण 3 क्वेश्चन्स येतात. मग जर का हे 6 आणि हे 3 9 3 जरी आपण पाहिलं तर 27 क्वेश्चन्स हे साधारण या 9 टॉपिकवर येणार आहेत. मग जर 9 टॉपिक परफेक्ट झाले आपले तर 27 क्वेश्चनचं काम होईल. 27 क्वेश्चनचे 27 मार्क्स आपल्याला आरामशीर मिळतील. आणि प्लस बाकीचे जर का काही आपण नीट केले तर त्याच्याबद्दलही क्वेश्चन्स वर आपण इझिली आन्सर काढू शकतो. इतक्या इझी लेवलचं हे अनालिसिस होतं. पण याचा यूज कसा प्रॉपर करायचा त्यासाठी तो आपण घेतलेला आहे की कोणत्या टॉपिकला वेटेज द्यायचंय, कोणत्या टॉपिकला वेटेज द्यायचं नाही, त्याच्यानुसार स्टडी करा. ऑल दी बेस्ट. आज इथे आपण थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा एकदा काहीतरी नवीन केमिस्ट्री बद्दल घेऊयात.